म्हणून आम्ही रामटेक मार्गे आलो. हे तेवढंच सत्य आहे की तिथे जॅम होतं आणि फार त्रास तिथे लोकांना झालेला आहे. आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज. जो महामार्ग आहे आपला देवळी ते साकोली या महामार्ग सौंदळ आपण तिथे उड्डाणपुलाचं काम चालू आहे. गेल्या अनेक वर्षापासून सत्तगतीने काम चालू आहे आणि रोज त्या ठिकाणी राजस्थान जाम असतो. आज जवळपास एक 5-7 किलोमीटरपासून जाम आहे. काय सांगाल आपण या जिल्ह्याची पालकमंत्री आहात, आपल्याकडून कारवाई तात्काळ झाली पाहिजे. वाहनधारकांना मोठा त्रास होतो. नाही, काय झालं, मी आज सकाळी नागपूरवरनं निघालो. आमच्या पोलीसची आमची जी स्कॉटिंगची गाडी होती त्यांनी सांगितलं की हा रस्ता जॅम आहे, म्हणून आम्ही रामटेक मार्गे आलो. हे तेवढंच सत्य आहे की तिथे जॅम होतं आणि फार त्रास तिथे लोकांना झालेला आहे. पण तो आरओबीचा विषय आहे आणि आरओबीचं काम तिथे मला लक्षात आहे की फार वर्षापासून चालू आहे. आता सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक बैठक घेऊन PWD कडनं आरओबी हे महारेलला देण्यात आलेले आहे, जेणेकरून हे कामं लवकरात लवकर होतील. आणि महारेलचे व्यवस्थापक, मला काय त्यांचं नाव आठवत नाही, जयस्वाल साहेब होते, त्यांनी पण तिथे आश्वासित केलेलं आहे की जेवढेही आरओबीचे कामं हे PWD कडनं महारेलला मिळालेले आहे ते लवकरात लवकर पूर्ण करतील. आणि CM साहेबांनी स्वतः आदेश दिलेले आहे की 1 वर्षाच्या आत हे सर्व रस्ते झाले पाहिजे. साहेब, ज्या प्रकारचे त्या ठिकाणी जाम लागतो त्याच्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, सन्माननीय आमदार साहेब असतील किंवा तिथले जे कोणी लोकप्रतिनिधी त्यांना लोक बोलतात. कारण हा काम इतकं संत गतीने आहे, सांगायचं म्हणजे आपण सुद्धा त्या रस्त्याने आला असेल, आपल्याला सुद्धा त्या अडचणी पाहिजे असतील. कॉन्ट्रॅक्टर सोडून दिले. नाही, मला लक्षात आहे की पहिले काय आहे की एजन्सीज भरपूर आहे महाराष्ट्रात. तुम्हाला जर समजत असेल तर की NHAI करतो कधी रस्ता, कधी MSRDC करतो, कधी PWD करतो. आणि आता PWDचे सर्वच रस्ते हे जो आरओबी आहेत हे आपण महारेलला दिलेले, आणि NHAIचे जे आहेत ते NHAI स्वतः करतोय. म्हणून NHAIला आम्ही स्पीडअप करायला तिथे सांगू शकतो. मी सन्मान्य गडकरी साहेबांना पण एक पत्र लिहितो त्या संदर्भात, आणि एक माझ्याकडे काही फोटो आलेले आहेत त्याचे, तिथे जॅम जे लागतात ते फोटो लावून त्यांना पत्र देतो. आणि एक पालकमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा इथून येईल, मी आता 15 ऑगस्टला येईल, तर ते 15 ऑगस्टला पण त्याची माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल मी. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें.